कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांवरती थेट गुन्हे दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलच्या कारवाईचा इशारा दिलेला होता। धाराशिवमध्ये 10 बँकांच्या व्यवस्थापकांवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। खरीप हंगामामध्ये पीक कर्जासाठी अर्ज करून सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं नाही। मुजोर बँकांना सरकारनं यानंतर मोठा दणका दिलेला आहे। दरम्यान यावरती नेते मंडळींची काय प्रतिक्रिया येते बघूया। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। पेरणीच्या वेळेला ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही ताबडतोब त्या बँक मॅनेजरवर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते। असं शहाणपण त्यांनी विमा कंपन्यांच्या बाबतीत पण दाखवलं पाहिजे। विमा कंपन्यांनी अजूनपर्यंत पैसे दिले नाहीत। सरकारने विमा कंपन्यांना पैसे पूर्ण दिलेले आहेत, मग विमा कंपन्या का पैसे देत नाही? म्हणून या विमा कंपन्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांच्या सगळ्या डायरेक्टर लोकांना अटक झाली पाहिजे। हे गुन्हे दाखल करायला खूप उशीर झाला। आता बँकांनी उद्दिष्ट पूर्ण केलं नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले असं समजतंय, परंतु हे उद्दिष्ट का पूर्ण झालं नाही ह्या खोलापर्यंत कुणीच गेलेलं दिसत नाही। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मीडियावरून सांगतात की सिबिलमुळे कुठल्याही शेतकऱ्यांचं पीक कर्ज नाकारलं जाणार नाही। ही फक्त घोषणा मीडियासमोर होते। ती घोषणा ऐकून शेतकरी ज्यावेळेस बँकेत जातो त्यावेळेस बँकेचे अधिकारी सांगतात की आम्हाला आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं किंवा राज्य सरकारकडनं अशा कुठल्याही लेखी सूचना नाहीत। त्यामुळे आमची जी मूळ पद्धत आहे, ज्याप्रमाणे आमच्या बँकेची पॉलिसी आहे त्या प्रमाणात आम्ही कर्ज वाटप करणार। त्यामुळे सिबिल बघूनच आजही कर्ज वाटप केलं जातं।